तुम्ही चार्जरवर 5 व्ही, बॅटरीवर 3.7 व्ही आणि घरच्या सॉकेटवर 230 व्ही पाहिलंय ना? पण हे व्ही म्हणजे नेमकं काय? व्होल्टेज का लिहिलं जातं आणि ते वाढलं किंवा कमी झालं तर काय होतं? आज आपण बघणार आहोत व्होल्टेज म्हणजे काय. एकदम पायाभूत पण पॉवरफुल कन्सेप्ट, सगळ्या सर्किट्सचा इंजिन. नमस्कार मंडळी, मी पूनम आणि तुम्ही बघत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 2 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज आहे तुमच्यासाठी ज्यांना आपले बेसिक्स क्लिअर करायचे आहेत. आज आपण पाहणार आहोत व्होल्टेज काय असतं आणि ते एवढं महत्त्वाचं का आहे. चला सुरुवात करूया मागच्याच फेवरेट एक्झाम्पलने, वॉटर टँक अॅनॉलॉजी. इमॅजिन करा, एक पाण्याची टाकी आहे. टाकीमध्ये भरपूर पाणी आहे आणि एक पाईप खाली लावला आहे. टाकीमधलं पाणी म्हणजे चार्जेस, पाईप म्हणजे वायर आणि टाकीची हाईट म्हणजे व्होल्टेज. जितकी टाकी उंच तितकं पाणी जास्त दाबाने खाली येईल. तसंच जितकं व्होल्टेज जास्त तितका करंट जोरात फ्लो होईल. म्हणजेच काय, तर व्होल्टेज म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी लागणारा फोर्स. आता व्होल्टेजची डेफिनेशन बघूया. व्होल्टेज इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन अ सर्किट. म्हणजेच व्होल्टेज म्हणजे काय, तर 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स. या व्होल्टेजचा सिम्बॉल आहे व्ही आणि युनिट आहे व्होल्ट. आता तुम्ही बघितलं असेल, घरात 230 व्होल्ट सप्लाय असतो. USB चार्जर 5 व्होल्ट वापरतो. मोबाईल बॅटरी 3.7 व्होल्ट असते. LED लाईट 12 व्होल्ट, कधी 24 व्होल्ट. असं का बरं? सगळ्याच डिव्हाइससाठी एकच व्होल्टेज काम का करत नाही? कारण प्रत्येक कंपोनंटला फिक्स प्रेशर लागतो. जास्त दिलं तर ते जळेल, कमी दिलं तर चालणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही पाण्याच्या मोटरला अचानक जास्त प्रेशरचं पाणी दिलं तर ती फुटेल. तसंच मोबाईलला डायरेक्ट 230 व्होल्ट सप्लाय दिलं तर त्याचा खरंच ओमफट स्वाहा होईल. म्हणूनच चार्जर्स, ॲडॅप्टर्स, SMP हे सगळे कामं करतात. हे काय करतात, AC ला DC मध्ये कन्व्हर्ट करतात आणि योग्य व्होल्टेज मिळवून देतात. इंजिनियर्ससाठी व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांचं एक मस्त ट्रायंगल आहे. V इज इक्वल्स टू IR. जसं प्रेशर म्हणजेच आपलं व्होल्टेज वाढवलं तसं फ्लो म्हणजे करंट वाढतो. पण जर पाईपमध्ये ब्लॉकेज असेल म्हणजेच रेझिस्टन्स असेल तर फ्लो कमी होतो. या 3 गोष्टींमधलं बॅलन्स म्हणजेच परफेक्ट सर्किट डिझाईन. मोबाईलला चार्जर जोडतो तो 5 व्होल्ट DC देतो. लॅपटॉप चार्जर साधारण 19 व्होल्ट DC. गाडीची बॅटरी 24 व्होल्ट आणि इलेक्ट्रिक व्हेकल 48 व्होल्ट, 72 व्होल्ट, 96 व्होल्ट किंवा त्यापेक्षा जास्त. हे सगळं व्होल्टेज कंट्रोलवर चालतं. प्रिसिजन नसेल तर डिव्हाइस सेफ राहणार नाही. आज आपण बघितलं व्होल्टेज म्हणजे काय आणि रिअल लाईफमध्ये ते किती क्रिटिकली वापरलं जातं. उद्या आपण बघणार आहोत व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्या ट्रायोलॉजी मधला 3रा भाग, रेझिस्टन्स म्हणजे काय. तसंच कंडक्टन्स काय असतं हेही बघूया. वायर थिन असेल की थिक याचा सर्किटवर काय फरक पडतो, हे सगळं बघण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की बघा. स्टे ट्यून. वन डे वन कन्सेप्ट. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि आज कमेंटमध्ये सांगा तुमचं चार्जर किती व्होल्ट सप्लाय करतोय. कधी 12 व्होल्ट, कधी 24